शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता खूप मोठी महाजन गारमेंटमधली म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आत्तापर्यंतची कॉन्फरन्स असते। या कॉन्फरन्समध्ये महाजन गारमेंटला खूप मोठ्या कंपनीकडून ऑर्डर मिळणार असते आणि ही ऑर्डर घेणं महाजन कंपनीसाठी किंवा महाजन गारमेंट कंपनीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार असतं आणि यामुळे उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने महाजन गारमेंट पुढे पाऊल टाकणार असतं। आणि त्यात जर का ही मीटिंग किंवा ही कॉन्फरन्स आकाशने अटेंड केली तर गारमेंटसोबत आकाश मालक आहे आणि तोच हे सगळं उत्तमरित्या हँडल करू शकतो याच्यावरती शिक्कामोर्तब लागणार असतं आणि तेच इकडे रागिणीला नको असतं। या सगळ्यामध्ये रागिणी अभिजितला आता पूर्णपणे आकाशला दारूच्या नशेमध्ये बुडवायला सांगते, जेणेकरून तो ज्या वेळेला कंपनीच्या समोर येईल किंवा त्या लोकांच्या समोर येईल त्यावेळेला पूर्णपणे तो कोलमडून झालेला असेल आणि पुन्हा गारमेंट कंपनीसोबत किंवा आकाशसोबत डील करण्यासाठी कुणी तयार होणार नाही। जर या सगळ्यामध्ये आकाशच्या सोबत डील करायला तयार नसतील तर आपोआपच रागिणी या सगळ्याची सर्वेसर्वा बनेल आणि तीच सगळ्यांच्या समोर कंपनीचा चेहरा म्हणून पुढे येईल। इतका घाणेरडा आणि कपटी प्लॅन रागिणीचा असतो। त्यातच आकाश उदास असतो कारण त्याला भूमी त्याच्यापासून लांब असते आणि ह्या सगळ्यामध्ये भूमीच्यापासून लांब असणं त्याला स्वतःला त्रासदायक ठरत असतं आणि त्यातच त्याला कॉन्फरन्स असते। मग त्याला अभिजित सांगतो, आकाश चल आपण एक एक पेग मारूया। यावरती आकाश म्हणतो, नाही अभिजित, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मला कॉन्फरन्स अटेंड करायची आहे। ही आपल्या कंपनीसाठीची खूप मोठी कॉन्फरन्स आहे आणि त्यामुळे ही कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी मला जावं लागेल आणि त्याला मी काही दारू पिऊन जाऊ का? यावरती अभिजित म्हणतो, अरे तू कुठच्या जगात वावरतोस, याला दारू नाही रे म्हणत, एक एक पेग टाकला ना तर कदाचित काय होईल माहिती आहे का, तुला भूमीला विचारायला विसर पडायला सोपं जाईल, तुला भूमीचा विसर पडेल आणि हीच गोष्ट करण्यासाठी मी तुला सांगतो आहे की तू एक एक पेग टाकून तर बघ, एक पेग टाकलास ना तुला बरं वाटेल, तू भूमीला विसरशील, कॉन्फरन्स छान अटेंड करशील। असं म्हणत अभिजित त्याच्या गळीच पडतो। एक 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 पेग करत तो त्याला चांगलीच दारू पाजतो। दारू पाजल्यावरती मग मात्र तो त्याला गाडीत बसवतो। गाडीत बसवून त्याला महाजन गारमेंटच्या दिशेने घेऊन येतो। आता आकाश पूर्णपणे नशेत असतो। ही गोष्ट आता अभिजित रागिणीपर्यंत पोहोचवतो। रागिणीपर्यंत ही गोष्ट पोहोचते आणि मग पुढचा डाव सुरू होतो। रागिणी सांगते, तू एक काम कर, त्याला केबिनमध्ये बसव, तोंडावरती जरा पाणी बिणी मार, तोपर्यंत मी इकडे कॉन्फरन्स अटेंड करते आणि त्यानंतर काही वेळानंतर त्याला तिकडून पाठवून दे। मग सगळ्यांच्या समोर त्याचं हे रूप आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आता पुन्हा आपण मीटिंग अटेंड करू असं लोकांनी म्हटलं पाहिजे। असं म्हटल्यावरती मग आता अभिजित योग्य त्यावेळी पाणी मारण्यासाठी पिऊनला सांगतो। तोपर्यंत इकडे कॉन्फरन्स चालू होते। कॉन्फरन्स चालू झाल्यावरती सगळ्यांना कॉन्फरन्समध्ये हवा असतो तो म्हणजे आकाश। आकाश कुठे आहेत, आकाश महाजन कुठे आहेत, कारण ही कॉन्फरन्सची मीटिंग आम्ही आकाश महाजन यांच्याकडून अटेंड करण्यासाठी आलेलो आहोत, त्यामुळे त्यांनीच ही मीटिंग अटेंड करावी असं आम्हाला वाटतं। त्यावरती रागिणी म्हणते, तुम्ही थोडा वेळ डिस्कस करा, आकाश महाजन येतच असतील। आता रागिणी वाट पाहत असते ती आकाश लडबडत खडबडत या सगळ्यामध्ये येण्याची। तोपर्यंत भूमीपर्यंत ही न्यूज पोचते की आकाश म्हणजे महाजन गारमेंटसाठी खूप महत्त्वाची असलेल्या कॉन्फरन्समध्ये आकाश पोहोचलेलाच नाही आहे। आता भूमीला टेन्शन येतं आणि त्या सगळ्यामध्ये भूमी विचार करते, आकाश तर मला भेटून हॉस्पिटलमधून निघाला होता, मग तो का पोहोचला नाही, नक्की काय झालंय, हे सगळं पाहण्यासाठी भूमी तिकडे येते। भूमी ज्या वेळेला तिकडे येते त्यावेळेला रागिणी तिच्याकडे रागारागाने पाहते आणि काय वाटलं तुला, या सगळ्यामध्ये मी तुला असं तसं सोडेन का, किंवा या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत काही चुकीचं करणार नाही असं वाटलं? एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तू पूर्णपणे अडकलेली आहेस आणि तुला कोणत्याही प्रकारे काहीही आता हालचाल करता येणार नाही आहे आणि आकाश बेशुद्ध पडलाय आणि ज्या वेळेला तो लडबडत खडबडत जेव्हा इकडे येईल ना तेव्हा सगळेजण हे पाहतील। मग आता भूमी सगळी सत्ता आपल्या हातात घेते। भूमी आता ठामपणे त्या कॉन्फरन्सला आलेल्या सगळ्या डीलरसोबत किंवा सगळ्या कंपनीच्या मालकांसोबत बोलायला सज्ज होते आणि ती सगळ्यांना एक एक करत सांगायला लागते, आकाश महाजन यांची तब्येत थोडी बरी नाही आहे, त्यामुळे कदाचित आज ते कॉन्फरन्स अटेंड करू शकतील असं मला वाटत नाही।
तुम्ही सगळेजण इकडे आलात आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला, यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. पण आकाश महाजन यांना मेडिकल रिझन असल्यामुळे ते नाही येऊ शकत. तोच आता रागिणी सांगायला लागते, पण या सगळ्यामध्ये त्यांचा वेळ पण महत्त्वाचा आहे ना. भूमी सांगते, मी तुम्हाला विनंती करते, आजचा दिवस मी तुमची अलिबागमध्ये राहण्याची सोय करते. इथे असलेल्या छानपैकी बीच रेस्टॉरंटवरती तुमची राहण्याची सोय होईल. सगळा खर्च महाजन गारमेंट कंपनी उचलेल. तुम्हाला येण्या जाण्याचा जो काही तुमचा प्रवास खर्च असेल तो सुद्धा महाजन गारमेंटकडून देण्यात येईल, कारण तुमचं प्री बुकिंग असणार आहे आणि उद्यासाठी जाताना तुम्हाला एक्स्ट्रा खर्च येणार आहे. तो सगळा खर्च महाजन गारमेंट येईल. रागिणी म्हणते, हे कोणत्या याच्यावरती तू ठरवलंस? भूमी सांगते, आकाश महाजन यांची बायको या नात्याने मी हे ठरवलंय आणि ज्या वेळेला आकाश शुद्धीवरती येईल आणि त्याला समजेल ना की मी हे ठरवले, त्यावेळेला नक्कीच तो माझं कौतुक करेल. या सगळ्यामध्ये तुम्ही कोणताही विचार करण्याची गरज नाही, असं म्हणत भूमी आकाशला भेटायला येईल. तोपर्यंत आकाश अजूनही शुद्धीत नसतो. भूमी त्याच्या तोंडावरती पाणी मारते. आकाश आकाश असं म्हणत ती उठवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते, आकाश काय अवस्था करून घेतली ती स्वतःची? म्हणजे आज कंपनीची इतकी महत्त्वाची मीटिंग आणि तुम्ही दारू पिऊन बसलात. यावरती आकाश तोंड एवढंसं करतो आणि तो म्हणतो, खरंच भूमी सॉरी, मला माफ कर. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये कंपनीचे क्लायंट निघून गेले असतील ना. यावरती भूमी सांगते, नाही, मी त्या कॉन्फरन्समध्ये पोचले होते. मी ती कॉन्फरन्स हँडल केली. मी त्यांना आजच्या दिवस अलिबागच्या बीच साईड रेस्टॉरंटमध्ये राहण्याची सोय केली कंपनीतर्फे. मी निर्णय घेतला, पण कंपनीचं किती नुकसान होईल मला माहीत नाही आहे, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी पोस्टपोन केलेली आहे मीटिंग आणि पोस्टपोन केल्यामुळे आता जो काही खर्च येईल तो आपण करू. त्यांचे उद्याचे जाण्याचे फ्लाईटचे तिकीट, अजून कसले तिकीट असतील ते आपण देऊ आणि उद्या कॉन्फरन्स ठरवलेली आहे. आकाश म्हणतो, भूमी तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत. जर का या सगळ्यामध्ये ही मीटिंग कॅन्सल झाली असती ना तर आर्थिक नुकसान तर झालंच असतं, पण आपल्या कंपनीची बदनामी झाली असती की ठरल्या वेळेमध्ये आपण ही मीटिंग अटेंड करत नाही आहोत. यावरती भूमी म्हणते, ते सगळं जाऊ दे, आता ही गोष्ट हँडल झाली. उद्या तू मीटिंग अटेंड करशील, पण तू दारू प्यायला गेलासच कसा? माझा नवरा तर कधीही दारू पित नाही, आज अचानक दारू प्यायला, ते पण आजच्या दिवसाला? यावरती आकाश आता सांगायला लागतो, मला अभिजितने सांगितलं की चल, तुला भूमीचं दुःख आहे ना ते तू विसरशील आणि त्यामुळे आपण जाऊया. असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते, आकाश तुला अजूनही माझ्यावरती विश्वास नाही का रे बसत? तुला खरंच वाटतं का की इतक्या दिवसामध्ये तुला दुःख झालेलं अभिजितला दिसलंच नसेल, अभिजितला कळलंच नसेल की तू दुःखात आहेस आणि त्या इतक्या दिवसामध्ये तो तुला कधीच बोलला नाही की चल आपण दारू प्यायला बसूया? मग आजच का? आज कंपनीच्या कॉन्फरन्सची इतकी महत्त्वाची मीटिंग असताना त्याला का आठवलं की आपण तुला दारू प्यायला नेऊया? तू या सगळ्याचा अर्थ समजून घे. यापेक्षा काही न बोलता मी तुला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करीन, या सगळ्यामध्ये तुला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, असं म्हण भूमी तिकडून निघून जाते. आकाश विचार करतो, खरं तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे अभिजितने मला आजच का नेलं होतं? अभिजित असं का वागला? या गोष्टीचा मला खरं तर विचार करायला पाहिजे. आणि आकाश घरी येतो. आकाश ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला रागिणीच्या रूममधून जोराजोरात ओरडण्याचा आवाज येत असतो. रागिणी सांगत असते, आली. ती भूमी तिकडे कडमडायला आली. ती आली आणि तिने डाव उद्ध्वस्त केला. यावर ती पौर्णिमा म्हणते, काय झालं तरी काय? म्हणजे आकाश भाऊजी तिकडे दारू पिऊन नाही का पोचले? यावर ती रागिणी सांगते, कसलं काय नी कसलं काय, ते सगळं योग्य पद्धतीने होणार होतं. तो दारू पिऊन तिकडे पोचणार पण होता, पण मध्येच ही कडमडली ना भूमी. यावरती पौर्णिमा म्हणते, पण भूमिताईने तिकडे पोचून केलं तरी काय? यावरती रागिणी सांगते, काय सांगू तिने काय केलं ते? तिने या सगळ्यामध्ये माती केली. तिथल्या लोकांना थांबवलं. त्या लोकांना थांबवून तिने सांगितलं की तुम्ही आज थांबा, उद्या आपण मीटिंग करू. त्यामुळे सगळी कॉन्फरन्स पुन्हा होती तशी झाली. आता उद्या आकाश काय पुन्हा दारू पिणार नाही आहे, तो तिकडे जाऊन आता मीटिंग अटेंड करणार. यावर पौर्णिमा म्हणते, म्हणजे तुमच्या प्लॅनचे 12 वाजले. यावरती रागिणी म्हणते, हो सगळे 12 वाजले. आज आकाशने तिकडे जाऊन दारू पिऊन तमाशा केला असता तर कंपनीचे सगळे अधिकार माझ्या हातात येणार होते आणि ते कंपनीचे अधिकार माझ्या हातात आल्यावरती या सगळ्यामध्ये मी जे करणार होते ते महत्त्वाचं ठरणार होतं, पण आत्ता मी फेल झाले. आता नेमका आकाशने हे सगळं ऐकलेलं असतं
आकाशने ऐकल्यावरती आकाशला धक्का बसतो. खरंच रागिणी आत्या हे सगळं करू शकते? आकाशचा अजूनही विश्वास बसत नसतो. जर स्वतःच्या कानाने ऐकलं नसतं तर आकाशने विश्वास कदाचित ठेवलेला पण नसता. मग भूमीचं म्हणणं कुठेतरी त्याला आता पटलेलं असतं. याप्रमाणे आता आकाशसमोर भूमीने सगळं सत्य आणलेलं असतं. गनिमी कावा करत रागिणीने मुद्दाम दारू पाजल्याचं सत्य भूमीने समोर आणलेलं आहे. आकाशचे डोळे उघडलेत आणि नुसतेच डोळे उघडले नाहीत तर ज्या कॉन्फरन्सला आकाशला पूर्णपणे बदनाम करण्याचं ठरवलेलं असतं, ज्या कॉन्फरन्सला आकाशला डाऊन करण्यासाठी जो प्रयत्न केलेला असतो तो पण हाणून पडलेला असतो आणि कॉन्फरन्स सुखरूपपणे दुसऱ्या दिवशी ठेवलेली असते. पण घडलेली गोष्ट महत्त्वाची म्हणजे रागिणीचं सत्य उलगडलेलं असतं आणि त्यामुळे आता आकाश चिडलेला आहे आणि आत्याने केलेलं कृत्य समोर आल्यामुळे हे जर का आत्या करू शकते तर भूमी आत्तापर्यंत आत्यावरती जे घाणेरडे आरोप करत आहे त्याचा सुद्धा कदाचित मला विचार केलाच पाहिजे. हे आता सत्य आकाशच्या समोर अगदी परकडपणे येतं आणि आकाश त्या दृष्टीने विचार करायला लागतो. आता या सगळ्यामध्ये आकाशला या सगळ्या रागिणीच्या कारस्थानांच्या विरुद्ध कसा पुरावा मिळणार, आकाश यामध्ये काय निर्णय घेणार आणि भूमीचं म्हणणं खरं मानत आता रागिणीवरती अविश्वास पुन्हा एकदा दाखवणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.